दिल का अजूबा अजूबा अजूबा। ये चांद सा रोशन चेहरा, बालों का रंग सुनहरा, कैसे देखूं तेरी आंखें, आंखों पे चश्मे का पहरा। ये चांद सा रोशन चेहरा, बालों का रंग सुनहरा, कैसे देखूं तेरी आंखें, आंखों पे चश्मे का पहरा। आता जो तुम्ही ब्रू होईल त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप। आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिनेड मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल। त्यानंतर हे तुम्हाला नॉर्मली ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर ते प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीट मार्क आणि शेक इफेक्ट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत ते दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल। तर या ठिकाणी जिथे माझं नाव आहे तिथे तुम्ही त्याला त्या टेक्स्टला इथे एडिट करायचं आहे। त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे, टेक्स्टवरती जायचं आहे। जो टेक्स्ट आहे इथला तो तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे आणि जो काही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचं हँडलचं जे नाव आहे ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे। त्यानंतर इथे पुढे आल्याच्यानंतर जे कोणतं तुम्हाला मॉडेलचं तुमचं नाव ॲड करायचं असेल ते सिम्पली ते तुम्ही ग्रुपच्या लेअरवर जाऊन एडिट ग्रुपवर जाऊन अशा प्रकारे तुम्ही चेंज करून घेऊ शकतात। त्यानंतर जे तुमच्या मॉडेलचे इंस्टाग्राम अकाउंटचं जे पेज आहे, जे स्क्रीनशॉट आहे त्यांच्या अकाउंटचं ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे। त्यासाठी सिम्पली त्या लेअरवर जायचं आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे, जे काय अशा प्रकारचं स्टारचं ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं आहे आणि आपल्या मॉडेलच्या इंस्टाग्राम अकाउंटचं पेज तुम्हाला सिलेक्ट करून ते प्लसवर जाऊन चेंज करून घ्यायचं आहे। तर हे पूर्ण प्रोसेस पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे 8.27 सेकंदावरती। तिथे आल्याच्यानंतर तिथे तुम्हाला प्लसवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचा कोणताही अशा प्रकारचा एक व्हिडिओ तुम्हाला इथे नॉर्मली ॲड करायचा आहे। त्यानंतर नेक्स्टवर जायचं आहे। नेक्स्टवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मॉडेलचा नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे इथे ॲड करायचा आहे। तर अशाच प्रकारे 1 बाय 1 करून आपल्या मॉडेलचे ऑल जे सीन पॅक्स आहेत ते तुम्हाला ते 1 बाय 1 ॲड करायचे आहेत। जे ऑल सीन पॅक आहे ते ॲड झालेले आहे। त्यानंतर तुम्हाला इथून नॉर्मली बॅक घ्यायचे, बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा। ओपन केल्याच्यानंतर जिथे वरची लेअर आहे रेक्टँगल जिथे तुम्हाला इथून कॉपी करायचं आहे त्यासाठी त्या लेअरवर जायचं आहे, ते प्लसवर जायचं आहे। प्लसवरती गेल्याच्यानंतर ते कॉपी लेअरवरती जायचं आहे। कॉपी लेअर केल्याच्यानंतर इथून नॉर्मली बॅक घ्यायचं आहे, बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा। ओपन केल्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण आपले सीन पॅक ॲड केलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हा थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर काहीच अशा प्रकारे आहे ते पेस्ट करून द्यायचं आहे, पेस्ट लेअर करून। तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या ऑल लेअर्सवरती हा लेअर तुम्हाला पेस्ट करायचा आहे। तर ही जी तुमची लास्ट लेअर आहे त्याच्यावरती जो इफेक्ट आहे ते पेस्ट करून झाल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पलीवरती शेअरवर जायचं आहे, एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि याला इथून तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे।